उन्हाळा चालू झालेला आहे, तर आता अशा वेळेस सगळ्यांनाच काही ना काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. तर त्यासाठी मी आज मस्त असा मार्केटसारखा बदाम शेक दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथे 8 ते 10 बदाम रात्रभर भिजत घातल्या होत्या. त्याचे वरचे साल जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. तर आता या बदामाची आपल्याला बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. तर सगळे बदाम मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. त्याची बारीक पेस्ट बनवायची. तर इथे झालेली आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध जे आहे ते गॅसवरती ठेवलेलं आहे. मी एक वेळ अगोदर दूध तापवून घेतलं होतं. आता परत मी इथे गॅस सुरू केलेला आहे. तर इथे आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. 4 ते 5 मिनटं आपल्याला दूध चांगलं आटून घ्यायचं आहे थोडं. त्यानंतर आपण आता यामध्ये बनवून घेतलेली बदामची पेस्ट टाकून घेणार आहोत. बदाम टाकल्यामुळे आपल्याला मार्केटसारखीच टेस्ट येते. तर इथे संपूर्ण पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे. केसरनं खूप छान रंग येतो आणि फ्लेवरसुद्धा. तर बघू शकता आता केसरमुळे दुधाचा कलर थोडा चेंज होतोय. त्यानंतर मी इथे छोटी 1 वाटी साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर चांगली आपल्याला वितळून घ्यायची आहे दुधामध्ये. तर यानंतर आता मी इथे बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते मी यामध्ये टाकते. तुम्ही बदाम, काजू किंवा पिस्तासुद्धा टाकू शकता. तर आता इथे मी एका वाटीमध्ये 1 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि त्याचं छान मिश्रण बनवायचं आहे आपल्याला. त्यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. यामुळे बदाम शेकला खूप चांगली चव येते आणि मार्केटमध्ये याचाच वापर करतात. तर आता इथे आपल्याला दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता दुधाचा कलर किती छान झालेला आहे आणि दूध घट्टसुद्धा झालेलं आहे. तर इथे आता मी गॅस बंद करते आणि याला थंड करायला ठेवते. तर आता पूर्ण आपलं दूध थंड झालेलं आहे. आता आपण ग्लासमध्ये टाकून घेऊया. तर इथे बघू शकता किती छान दिसत आहे, एकदम मार्केटसारखं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तर बघू शकता किती छान असा घरच्या घरी बदाम शेक बनवून तयार आहे.